त्या केंद्रातून आपल्याला खूप काही मिळालेलं आहे. आणि महाराजांनी मला वाटतं असं दाखवलं, ज्या पद्धतीने आमचं कुळ उन्मत्त झालं होतं, आपल्या कुळाचा नाश भगवंतांनी केला. पुढं स्वामींनी ह्या कार्यामध्ये मठ बांधले, मठामध्ये बाजार सुरू झाला. आत्ता बांधलेले मठ स्वामींनी तेही काळाच्या पडद्याच्या आड केले. तिला लोक येतात, दर्शन करतात आणि निघून जातात. मठ आहे, पण ज्या पद्धतीने त्या काळावधीमध्ये धर्म कार्य झालं ते आज नाही चालताना दिसत. स्वामी सेवा घडते, पण एवढे मोठे केंद्र आहे, धर्मकार्य चालावं, पण तिला जर अधर्म कार्य जर चालत असेल तर स्वामींनी दाखवलं तुम्हाला, आम्हाला सर्वांना, की ह्या 21x21च्या वर्गामधून, आणि इकडं कोणी मोठं नाही कारवाडी केंद्रामध्ये, प्रश्न उत्तराला जर बघितले सारे पोरं आहेत. 20 वर्षापूर्वी पण पोरं आहे, आणि आत्ता पण जे गेले त्यांचं चांगलं झालं, आणि आता पण दुसरी टीम येते, एक बदलली का दुसरी. आणि स्वामींना सर्वांना दाखवलं, मला केंद्राची गरज नाहीये, मला मंदिराची गरज नाहीये, आणि मला खूप मोठ्या ब्रह्मज्ञानी लोकांची गरज नाही. मी सामान्य पोरांच्या हातून काम करेल, एका जुन्या पडक्या शाळेतून मी काम करेल. सर्वांना एक मोठा धडा दिलेला आहे तो. मग स्वामींनाच ते पोरांचे हाल पावले नाही की काय, म्हणून स्वामींनी 3 वर्षामध्ये जवळजवळ एवढी मोठी वास्तू बांधली. मला वाटतं 9 कोटीच्या पुढे जायला असा अंदाज आहे माझा. ही कोणाकडे काही न मागता, आव्हान केलेले आपण, कोणाकडे काही न मागता एवढी मोठी वास्तू आज पूर्णत्वात जाते. ही स्वामींच्या कृपेशिवाय नाही घडू शकत. आणि त्या केंद्रामध्ये आपण सर्वजण एकदम असं खेटून बसायचं, जवळ बसायचं, जवळ येऊन माझा तुमच्याशी, तुमचा माझ्याशी. आणि स्वामी असले अंतरावरती नव्हते, असे जवळ 2 पावलं पाटले का मध्ये जाऊन विनंती करा. स्वामी जवळ, थोडीशी मध्यस्थी मी करायचो प्रश्न उत्तराच्या माध्यमातून, भगवान भाऊ देवीदास आबा, मी जवळ आणि तुम्ही जवळ. काल विचार आला एखादा, काय आनंद, काय काय वाटतं म्हणे भाऊ, काय शिक्षक आले होते, तुम्हाला काय वाटतं म्हणे भाऊ. म्हणजे एखादी मुलगी जशी आई वडिलांना सोडून सासरी जाते ना, आणि तिची जी तगमग असते ना, तशी तगमग. कारण ते परत सारवलेलं केंद्र. सुटले धागे उरले मागे, उसासे सुन्या काळजाचे, विरले सारे नशिबी आले, निखारे उरी वादळाचे, रुतले जिव्हारी बसले निवारी, विझले सुखाचे दिवे. सुटले धागे उरले मागे, उसासे सुन्या काळजाचे, विरले सारे नशिबी